त्यांचं जे हिंदुत्व आहे, फडणवीस म्हणता की पुऱ्या दुनियाला माहिती आहे का माझं हिंदुत्व काय आहे, माझा जन्मच हिंदू म्हणून झाला आणि मी मरणार सुद्धा हिंदू म्हणून आहे. व ते बोलले की फडणवीस बोलता आणि बोलले आता 1983 ऐका माझा प्रश्न ऐकून घ्या, लक्षात घ्या, ऐकून घ्या. त्यांचं हिंदुत्व जे आहे, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे फक्त मतांसाठी भगवी शाल अंगावर घेता व नंतर मतांसाठी आपले मतं बदलतात. नाही नाही नाही, हे अजिबात संपूर्ण चुकीचं आहे. 1983 साली शिलापूजन कुठे झालं? महाराष्ट्रात संपूर्ण शिलापूजन पुरवलं. कोणी पुरवलं? BJPने पुरवलं. आणि परत संपूर्ण साहेबांपर्यंत ते गेलं, बाळासाहेब ठाकरेंपर्यंत. त्याच्यानंतर हिंदुत्व संपूर्ण आलं. तोपर्यंत BJP कुठे होती? तोपर्यंत हिंदुत्व BJPचं कुठे होतं? आता संपूर्ण हातात भेटल्याच्या नंतर ते हिंदुत्व झालं. आणि बाळासाहेब पहिल्यापासून हिंदुत्वासाठीच जगले आहेत आणि हिंदुत्वासाठीच ते केलेत, संपूर्ण त्याग केला आहे त्याने. आज ज्यांना जी पदवी भेटली एवढी मोठी, ती कोणाला भेटली आहे का मला सांगा? BJPच्या कुठच्या ह्याला भेटली आहे का? नाही. सगळे बोलत आहेत लपून. कोणी एकही अंगावरती गोळी खायला तयार नाही आहे. ज्या टायमाला बाबरी मस्जिद पण पाडली गेली, त्या टायमाला पण बाळासाहेबांनी अंगावरती घेतलं. ह्या लोकांनी BJPने नाही घेतलं. RSS वगैरे सगळे लपून होते बोळात. एकनाथ शिंदे त्यांच्यापासून साईडला गेले. ते म्हणता की आम्ही बाळासाहेबाचे विचार पुढे घेऊन चाललो आणि फडणवीस पण बोलता की त्यांनी विचार सोडून दिले. कोणी? खरी शिवसेना ती आहे. ती नाही खरी शिवसेना. खरी शिवसेना हीच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिंदे नाही. दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं मुंबईकरांमध्ये काही याचा मतांचा काही फरक पडेल असं वाटतं? भरपूर फरक पडणार. भरपूर फरक पडणार. दादा नमस्कार. जास्त बोलू शकत नाही. हां ठीक आहे. दादा नमस्कार, तुमचं काय नाव? रवींद्र गोविंद चव्हाण. काय वाटतं, महापौर जे काही म्हणता का खान महापौर झाला तर तुम्हाला चालेल का? नाही, आमचं मराठीच होणार. महापौर मराठी होणार आमचं. मनसे उद्धव सेनेला संधी देणार का भाजप शिंदे सेनेला? मनसे शिवसेना. ठीक आहे दादा, आजाओ. दादा नमस्ते, आपका क्या तुमचं काय नाव? माझं नाव देवजीनाथा पुरबे आहे. मी गुजरातचं आहे. अच्छा, काय काम करता इथं? प्रायव्हेट जॉब करतोय. अच्छा. या ठिकाणी तुम्हाला असे काय विशेष प्रश्न आहे का रोजच्या जीवनामध्ये ते महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न मिटले पाहिजे? प्रश्न तर भरपूर आहे, पण कोण लक्ष घालत नाही. हे दादानी बोलले की आमचं मेन तर आमचं हॉस्पिटॅलिटीला आम्हाला काय हे सवलत आम्हाला भेटत नाही, ते आम्हाला भेटायला पाहिजे. हे नगरसेवकांची आम्ही मूलभूत सुविधा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जर हॉस्पिटल जर असा प्रश्न असेल तर ते खूप खेदजनक आहे. आम्हाला नाही भेटत म्हणून आम्ही हॉस्पिटलच सांगतोय. बाकीचं पण काय वाटतं मग महापौरच्या बाबतीत किंवा महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीत